आम्ही आलेलो आहोत ऑलिम्पियन्स सेंट्रम या स्टेशनवरती आणि या स्टेशनच्या बाहेर तुम्हाला दिसेल पूर्ण BMWचं जग. तुझ्या मागे BMWचीच सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि आता आम्ही BMW म्युझियममध्ये जाणार आहोत. माझ्या राईट साईडला ही जी बिल्डिंग आहे तिकडे तुम्ही BMW भाड्याने घेऊ शकता रेंटवर आणि त्यासाठी संपूर्ण बिल्डिंग यांनी इथे ठेवलेली आहे. तर ही आहे BMW म्युझियमची बिल्डिंग पाहिली तर असं वाटेल एखादा सायन्स म्युझियम आहे की काय. आणि बघू शकता इतक्या उन्हामध्ये सुद्धा किती गर्दी आहे म्युझियममध्ये जायला. म्युझियमच्या आतमध्ये येऊन तिकीट काढण्यासाठी खूपच गर्दी होती म्हणून मी पटकन ऑनलाईन तिकीट काढला आणि अगदी 15 मिनिटात आम्हाला इथे एंट्री मिळालेली आहे. आता आम्ही आमच्या बॅग्स काढून ठेवल्यात आणि आता म्युझियम फिरायला सुरुवात करणार आहोत. वाव, हे किती सुंदर आहे ना. लाईट वेव असल्यासारखं काहीतरी वाटतंय. इतक्या गर्दीमध्ये लोगो समोर फोटो सुद्धा घेता येणार नाहीये. ही आहे BMWची 1929 मधली पहिली गाडी. त्यानंतर कार बनवायच्या आधी BMW मोटरसायकल्स बनवायची. यांचं पहिलं मोटरसायकल मॉडेल 1923 मध्ये रिलीज झालं होतं आणि तुम्ही इथे त्या हिस्टॉरिकल मोटरसायकल्सचं संपूर्ण कलेक्शन सुद्धा इथे बघू शकता. नंबर 101 भारी गाड्या आहेत. 101 गाड्या पोलिसांसाठी डिझाईन केलेली गाडी आहे बघा. पोलिटी लिहिली त्याच्यावरती. ही गाडी वरची मस्त आहे. पब्लिक किती आहे बघा. मोटरसायकल आणि कार बनवणारी इतकी जुनी कंपनी आहे की त्यांनी इतके सारे मॉडेल्स इथे बघण्यासाठी ठेवलेले आहेत जे मी कधीच पाहिलेले नव्हते. आता हे आहे रेसिंग कारचं सेक्शन. खूप साऱ्या प्रकारच्या कार आहेत तिथे सुद्धा. म्युझियमच्या या सेक्शनमध्ये BMWने बनवलेल्या बोट्स, एरोप्लेन्स आणि वेगवेगळ्या कार्सचे इंजिन ठेवलेले आहेत. या 1970 मधल्या कार्स आहेत. 1972 to 1981, 81 to 87 मधला हा मॉडेल आहे. वाव, खूपच भारी आहेत. सगळ्या कारचे कलर सुद्धा इतके भारी आहेत. खूपच लक्झुरियस कार आहेत या. हे आर्टवर्क किती सुंदर आहे बघा. BMW गाड्यांच्या सगळ्या मॉडेलची नावं इथे लिहिलेली आहेत. या सगळ्या टू व्हीलर्स इतक्या जबरदस्त आहेत आणि यांच्यामध्ये एक तर टू व्हीलर आहे जी तुम्हाला पाणबुडीसारखी दिसेल पण ती पाणबुडी नाही आहे. आणि रेकॉर्ड ब्रेकिंग टू व्हीलर आहेत या सगळ्या. खूपच भारी कलेक्शन आहे इथे. ही आहे क्ले मॉडेल कार. वाव. या कारच्या म्युझियममध्ये शरण्याला मात्र खूपच इंटरेस्ट आहे. खूप वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत ज्या तिने पहिल्यांदाच पाहिल्या आहेत आणि खूप भारी वाटतं तिला सुद्धा इथे. या म्युझियममध्ये यांनी असं इथे थिएटरसुद्धा बनवलेलं आहे आणि इथे 1916 पासूनची BMW कंपनी कशी सुरू झाली आणि तिचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते एका व्हिडिओमार्फत ते दाखवतात. हे जे सेक्शन आहे इथे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक कार्स यांनी इथे ठेवलेल्या आहेत. त्यासुद्धा खूपच छान आहेत. एल्विसची BMW 507 कार. या रूममध्ये सुद्धा यांनी रेसिंगसाठीच्या कार ठेवलेल्या आहेत आणि रेसिंगसाठी या BMWच्या कार कशा वापरल्या जातात त्याचे पूर्ण व्हिडिओ इथे लोक 5-10 मिनिटासाठी प्ले करतात. गार्डन क्लीन करणारा रोबोट सुद्धा बघा BMW वाला आहे. वाव.
हा होता BMW म्युझियम. खूपच भारी होता. आतमध्ये खूप साऱ्या गाड्या होत्या आणि छान वाटलं बघायला. एकदम टेक्नॉलॉजीने भरपूर आणि त्यांची पूर्ण हिस्ट्री त्यांनी सांगितली यामध्ये. आणि वर्थ आहे. 12 युरो पर पर्सन. आणि शरण्या त्यामध्ये फ्री होती. BMW म्युझियमच्या बाहेरच 5-10 मिनिटं वॉक करत ऑलिम्पिया पार्क आहे, जिथे ऑलिम्पिक मॅचेस खेळल्या जातात. आणि हा आहे ऑलिम्पिया टॉवर. या टॉवरवरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 9 युरोचं तिकीट असतं आणि तिथून तुम्हाला संपूर्ण म्युनिक सिटीचा व्ह्यू मिळतो. अजून थोडं पुढे गेलात तर जवळून हा टॉवर असा दिसतो, पण त्या साईडला कोणी जाताना दिसत नाही. मे बी तो आता बंद असावा असं मला वाटतंय. ऑलिम्पिया पार्कमध्ये अशा प्रकारचं मोठं स्विमिंग पूल सुद्धा आहे, जे कदाचित ऑलिम्पिक मॅच खेळण्यासाठी वापरलं जात असावं. हे स्विमिंग पूल आणि स्टेडियम पाहिल्यानंतर इथे कोणत्या तरी चित्रपटाची शूटिंग झाली आहे, हिंदी चित्रपटाची असं मला वाटतंय. पण तो कोणता पिक्चर आहे ते मला आठवत नाही. तुम्हाला पण असं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या चालू आहेत आणि तरीसुद्धा इथे बघा खूप सारी मुलं प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. बापरे, किती वरून उडी मारली तिने, परत गेली. तो तर अजूनच वर गेला. किती वर जातोय, बापरे. या संपूर्ण ऑलिम्पिया पार्कमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप साऱ्या प्रकारचे खेळ इथे खेळले जातात. आणि त्यासाठी वेगवेगळे डिव्हिजन्स यांनी करून ठेवलेले आहेत की प्रत्येक जागा एकेका स्पोर्ट्ससाठी यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळेच हा भव्य पार्क जर तुम्हाला फिरायचा असेल तर थोडा वेळ तुमच्याकडे हवा आहे. त्या ट्यूबमध्ये ते बघा खेळायचं आहे, ते मस्त आहे. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. ट्यूब तुम्हाला गोल फिरवायचे, पण तो गोल फिरताना तुम्ही पडू शकता त्याच्या वजनाने. या ऑलिम्पिया पार्कमध्ये खाण्याची आणि बिअरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक खेळासाठी यांनी एवढी मोठी जागा दिलेली आहे आणि सगळी मुलं इथे येऊन प्रॅक्टिस करत आहेत. सुट्ट्यांमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे इथे यांच्या देशामध्ये स्पोर्ट्सला किती महत्त्व आहे ते बघा. हे सिटी सेंटर आहे एक, आणि तुम्ही बघू शकता इथे स्क्वेअर आहे हा पूर्ण, आणि खूपच सुंदर येलो कलरच्या अशा बिल्डिंग्स आहेत इथे. आणि समोरच इथे बघा या स्क्वेअरमध्ये इथे यांनी 3-4 असे बुक शेल्फ्स ठेवलेले आहेत. ते बुक शेल्फ नुसते नाही आहेत, तर ते बुक्स वाचण्यासाठी सुद्धा त्यांनी इथे बिन बॅग्स झोपाळे वगैरे बांधलेले आहेत. म्हणजे रीडर्ससाठी ही स्पेशली सुविधा ह्यांनी इथे ठेवलेली आहे. आणि खूपच छान वाटतं ते बघून. असं क्वचितच कुठेतरी पाहायला मिळतं. शरण्या झोपणार आहे आता. शरण्या असलं बुक नाही रीड करायचं आहे. कुठल्या तरी स्क्वेअरमध्ये जाऊन बसून इकडे बुक्स रीड करत बसू असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं. पण मस्त कल्पना आहे ही ॲक्च्युली. आणि किती शांतता आहे बघा. बुक्स रीड करणाऱ्यांना सुद्धा अजिबातच डिस्टर्ब होणार नाही आहे. बुक्स ठेवलेले आहेत ना ते जर्मन भाषेमधले आहेत, त्यामुळे शरण्याने तिचं बुक काढलेलं आहे आणि ते ती वाचते. असं पण ती कुठेही किती वेळ सतत बुकच वाचत असते. त्यामुळे तिला तर खूपच छान वाटलं ही जागा बघून. है ना शरण्या?
रॉकमध्ये फिरण्याची हीच मजा आहे की अगदीच सिटी सेंटरमध्ये असतात तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या बिल्डिंग्स दिसतात आणि त्यानंतर लगेचच इतकी सारी ग्रीनरी असते की असं वाटतं तुम्ही जंगलामध्ये आलेला आहात. हे बघा किती सुंदर वाटतं एकदम. समर चालू आहे त्यामुळे सगळे लोक समरमध्ये असेच मस्त बिअर बॉटल्स घेऊन उन्हात बसलेले असतात ग्रुपच्या ग्रुप. हे बघा खूपच सुंदर गार्डन आहे. माझ्या समोर ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते त्याच्यावरती जर्मनीचा झेंडा सुद्धा लावलेला आहे. ती म्युनिक रेसिडेन्सची बिल्डिंग आहे. खूपच लांबवर पसरलेली ही बिल्डिंग आहे आणि हिला खूपच हिस्टॉरिकली महत्त्व आहे. वर्ल्ड वॉर 2 मध्ये या बिल्डिंगचा अर्धा भाग नाहीसा करण्यात आला होता आणि 1945 पासून ती पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करण्यात आली. आता आम्ही आलो आहोत म्युनिकमधल्या इंग्लिश गार्डनमध्ये. हे खूपच मोठं असं गार्डन आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप सारी ग्रीनरी आहे. इतकं पूर्णच्या पूर्ण गार्डन तर आम्ही फिरू नाही शकत, पण याची काय काय वैशिष्ट्ये आहेत ती मी तुम्हाला सांगते. इंग्लिश गार्डन हे जगातील सगळ्यात मोठं पब्लिक पार्क आहे. 376 हेक्टरवरती हे पार्क पसरलेलं आहे. असं म्हटलं जातं की न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही हे पार्क खूप मोठं आहे. 1789 मध्ये हे गार्डन बनवलेलं आहे. मला वाटतं या नदीमध्ये स्विमिंग सुद्धा करतात लोक. ती बघा तिकडे ती मुलं उभी आहेत. ते असं वाटतंय की ती कुठून तरी स्विमिंग करून आलेली आहेत. तर चला बघूया आपण जाऊन की ते कुठे स्विमिंग करतात ही मुलं. गावी कसं उन्हाळ्याची सुट्टी पडली की आपण नदीवर पोहायला जायचो, तसंच सेम सिच्युएशन यांची आहे. मागे बघा तुम्ही किती मुलं पोहतात पाण्यामध्ये, मस्त मजा करतात. इकडून येऊन ते इकडे जातात. बापरे बापरे हे बघा विथ बॉटल्स. काय म्हणतात ते, जीवाची मजा करतात अगदी स्विमिंग करून बिअर पिऊन. किती सुंदर नदी आहे, खूपच मस्त. आणि सगळे लोक पोहून तिकडून येतात. जर्मनीतली लोक फक्त स्विमिंगसाठीच इथं येत नाही, तर इथे अजून एक खूपच फेमस ॲक्टिव्हिटी आहेत आणि ती पाहण्यासाठीच इथे लोकांनी गर्दी केलेली आहे. I think it was 40 euros. This one 10, but you need to make a deposit of 200. Yeah, for today, yeah. इथल्या मुलांशी चर्चा करताना समजलं की ते समोरच दुकान आहे जिथून तुम्ही वॉटर सर्फिंगचे हे कपडे आणि सर्फिंग बोर्ड विकत घेऊ शकता. पडले यांना बोलवते. आता हे सुटले इथून, ट्रॅफिक जाम झाला होता, आता निघाले इथून. हे वॉटर सर्फिंग बघण्यामध्ये तर 1 तास कसा निघून गेला कळलंच नाही. आणि किती छोटे मुलं सुद्धा या नदीमध्ये येऊन पोहतात ते बघा तुम्ही. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे सगळी लोक जी आहेत ती या पार्कमध्ये वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी, पिकनिक करण्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी आलेले आहेत. जर्मनीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात बर्फ पडतो, त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्याची हीच एक वेळ असते.
जर्मनीतल्या म्युनिक या सिटीमधला दुसरा दिवस आमचा आज संपलेला आहे. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आज भरपूर फिरलो. अक्षरशः आमच्या पायांची चाळण झालेली आहे. लोकांना असं वाटतं की युरोप फिरायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं असेल तर मग तुम्हाला जास्त चालावं लागणार नाही, पण असं अजिबातच नाही आहे. जवळ ऑलमोस्ट आम्ही 15 किलोमीटर आज दिवसभरामध्ये चाललेलो आहोत, विच इज टू मच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त प्लेसेस जर्मनीमधले म्युनिकमधले दाखवायचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि बावरिया रिजनमधील पुढच्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम. बाय बाय.